प्रवेश करेल. आजच्या दिवसात 2 सामने जिंकून आधीच तिसऱ्या फेरीत आपला प्रवेश निश्चित केलाय. तो म्हणजे जर्मन थोयपाडा या संघाने. आता पाहायचंय मैदानात जो सामना रंगतोय जर्मन फकीरपाडा विरुद्ध शिवशंभू आगरसुरे या 2 संघांमध्ये कोणता संघ चांगला खेळ करतोय आणि तिसऱ्या फेरीत जर्मन थोयपाडा संघ बरोबर लढत देतोय. आणि ती लढत देखील महत्त्वपूर्ण आहे, कारण सर्वांना सांगू इच्छितो की ती लढत म्हणजे अंतिम 5 संघ जे असतील, म्हणजे बक्षीस पात्र जे 5 संघ असतील त्यापैकी एक संघ असेल तिसऱ्या सामन्यातील विजेता संघ. पहिलं षटक घेऊन समीर. पहिला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बीट करणारा चेंडू येतोय. समीरला पण पाहिलं गती विशेष नाहीये, मात्र आपल्या अचूक टप्प्याने आणि आपल्या वळसा खेळत चेंडून त्यांनी बऱ्याचशा फलंदाजांना बाद केलंय. इथे एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. करणकडे क्षमता आहे, उंचपुरा फलंदाज आहे, मोठे फटके लगवण्याची. स्टान्स जर आपण पाहिला तर नक्कीच डाव्याच्या बाहेर फटका लगवण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. संदेश जपंत चेंडू फील्ड करतो, फेक करतो. इथे 1 धाव पूर्ण होते. चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा तैनात आहेत, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक काउकॉर्नरला तैनात ठेवण्यात आलेला आहे. बाकी क्षेत्ररक्षण पाहिलं तर थर्ड मॅन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. येथे मोठा फटका साहिलच्या बॅटून आणि मागे सामन्याप्रमाणे या सामन्यात ही षटकांवर खेळीला साहिलने सुरुवात केली. कमॉन डीजे. डीजे प्रणीत एसपी साऊंड च्या मार्फत चांगली साऊंड सिस्टम. सलग 5 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि त्या 5 दिवस आजपर्यंत दुसरा दिवस, सलग 2 दिवस डीजे प्रणीत कडून चांगली सुमधुरशी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात, त्याबद्दल त्याचे आभार. या मैदानाकडे समीरचा पुढचा चेंडू. येथे साहिलचा फटका इथे फसतोय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे झेल पकडतोय आणि फलंदाज साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. आलेले आहेत. धावफलकाकडे पाहिलं धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावा. नवीन फलंदाज सुयशला पण पाहतोय, 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. मागील सामन्यात चांगला खेळ त्याने केला होता. एक बाजू धरून ठेवली होती, दुसऱ्या बाजूला विकेट पडत होत्या, मात्र एका बाजूला एकेरी 2 धावा काही चौका लगत त्यांनी धावा संख्या वाढवली होती. इथे कव्हरच्या शेला लागला फटका, इथे फलंदाज इथे बाद होतोय. प्रणीत नवीन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाजीसाठी येतोय रोहन. डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय रोहन. मागील सामन्यात काहीच प्रभाव टाकू शकला नाही, 0 धावसंख्येवर बाद झाला होता रोहन. आता पाहूया या सामन्यात कशा प्रकारचा तो खेळ करतोय. आणि गोलंदाज समीर इथे मात्र हॅट्रिक 100 आलाय. समीर या स्पर्धेत हॅट्रिक नोंदवणार काय पाहायचंय. समीरचा हॅट्रिक बॉल, इथे मात्र हॅट्रिक होत नाहीये. मात्र चांगला चेंडू, इथे मात्र डायरेक्ट हिट करंटसाठी त्रासदायक ठरला असं, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. निर्धाव चेंडू या षटकाची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. एक चांगली सुरुवात समीरची आणि त्याचबरोबर शिवशंभू आगरसुरे संघाची. या षटकात समीरने 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ अजून येणं बाकी आहे.
गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज रोशन. वैयक्तिक रोशनचं हे दुसरं, तर रोशनचं पहिलं, माफ करा, आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन तो आलेला आहे. 7 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र धावांची गती वाढवणं आवश्यक आहे. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पावप्रती षटक पूर्ण झालेला आहे. आता क्षेत्ररक्षक आपल्याला फील्ड एक्सिशन ओपन आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषा जास्त पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. त्याआधी पुढचा चेंडू. इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेटचा जोरदार अपील आणि फलंदाज, कारण इथे बाद होतोय. एक मोठा हादरा, मोठा झटका जर्मन फकीरपाडा संघाला. निनाद, तू पाहिलंस अगदी जोरदार अपील झालं होतं आणि कशा प्रकारे स्ट्रायकिंग एंडवरती असलेले जे अंपायर्स आहेत ते इशारा देत होते, काही पाहिलंस का? तर ह्या काही खाणाखुणा असतात त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं, कारण ज्याप्रमाणे 2 फलंदाजाचं कोऑर्डिनेशन असणं फार महत्त्वाचं, त्याचप्रमाणे दोन्हीही पंचांचं एकामेकांकडे लक्ष आणि कोऑर्डिनेशन असणं सुद्धा महत्त्वाचं. चांगली अंपायरिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. नक्कीच सर, या दोन्ही पंचांनी खूप प्रभावित केलंय. कालच्या दिवसापासून जेव्हा असं वाटलं थोडं विवादास्पद असा होऊ शकतो कॉल किंवा निर्णय, तर त्यावेळेस त्यांनी थांबवून वेट करून दोन्ही पंचांनी एकमेकांशी संवाद साधून निर्णय घेतलेले. चांगली पंचगिरी. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा येतोय. आव्हान स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते 8 धावा. पण पाहतोय पहिल्या षटकातील 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर पुढील 4 चेंडूमध्ये एकही धाव आली नाही. 3 विकेट गमावल्या गेल्या आणि त्यानंतर आव्हान स्वरूपाच्या धावाने धावसंख्या पुढे सरसावते. इथे चांगला चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. 4 षटकांचा सामना आहे आणि या सामन्यात जर आपण पाहिलं पहिल्या षटकात कमी धावा, या षटकातील धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. यजमान संघाला नक्कीच एक रणनीती आखावी लागेल. धावा जमवायला लागतील, कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला तितकासा वेळ मिळत नाही की फलंदाज जाईल आणि त्यानंतर चेंडू खेळेल, सेट होईल, एवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे या सामन्यात जेवढे चेंडू मिळतील त्या चेंडूवरती चांगले प्रहार करून मोठे फटके लागवून चांगल्या धावा जमवायला लागतील, तर एक चांगली मॅच आपल्याला, एक चांगला सामना पाहायला मिळेल. यावेळेसचा चेंडू फलंदाज तफ्टीच्या बाहेर सफल होतो आणि चेंडू यष्टींवरून येतोय. याचा अर्थ जर आपण पाहिलं फलंदाज तितक्यास चांगल्या लयीत पाहायला मिळत नाही, चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहे. कारण ज्यावेळेस फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस तो चांगल्या चेंडूवरती मोठे फटके लागवतो आणि हा चेंडू विशेष नव्हता. मात्र फलंदाजाचा फटका डायरेक्शन चुकीचं म्हणेन. इथे फटका चांगला आहे, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. वेलकम. या षटकारांनी धावसंख्या दुहेरी अंकातून पोहोचते. 15 धावा दाखवून लागल्यात. अशा प्रकारच्या फटकेबाजीची, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ती म्हणजे जर्मन फकीरपाडा संघाला रोहनच्या बॅटून येणारा पहिला षटकार. यावेळेस आधुनिक फटका लागला. इथे मात्र फलंदाज रोहनला आपल्या जाळ्यात अडकवलेला आहे, फसवलंय, बाद केलाय. षटकाचा विचार केला तर एकूण या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय आणि या षटकातही आपण पाहिलं तर 8 धावा आल्यात. पण त्याचबरोबर गोलंदाज रोशनने 2 विकेट प्राप्त केल्यात. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन न्यू बॅटर, नवीन फलंदाज विशाल केनी स्ट्राईकवर. आणि इथे मात्र विशाल फटका लगावतोय. आपला खास आकर्षक शैली षटकाराने आपल्या खेळीला सुरुवात करतोय.
धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 21 धावा, 21 रन्स. इथे मात्र चांगलं षटक म्हणावं लागेल धावसंख्येच्या दृष्टिकोनाने. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात आल्या म्हणजे 14 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. चला मित्रांनो, लवकर घ्यायचंय, जास्त वेळ कृपया करून वाया घालवू नका. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. गोलंदाज विपुल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय आणि आपण पाहतोय इथे बाबदे सुरखार महासंघाचे प्रतिनिधी असूनही थांबलेले आहेत. संघ त्यांचा पराभूत झालेला आहे. नक्कीच थोडासा धक्का लागलाय त्यांना. त्याच दरम्यान चांगला फटका येतोय, चेंडू जातोय, 1 बाउन्स ओव्हर सीमा रेषेपार, 4 धावांसाठी. नो, वेस्ट साईडच्या वरती चेंडू होता, नोचा इशारा आलेला आहे. 9+4 एकूण 5 धावा, 26 धावा आणि त्याचबरोबर फ्रीची सुवर्ण संधी असेल नेक्स्ट बॉलवर गोलंदाजाला. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. खराब सुरुवात म्हणू लागेल गोलंदाज विपुलची. आपल्या पहिल्या चेंडूवरती नो बॉल त्याने टाकला आणि त्याचबरोबर चौकारी ते चेंडू लगावला गेलाय. खराब चेंडू, खराब सुरुवात. धावसंख्येला आकार देणं षटक ही येणार का हे पाहायचंय, कारण जशा प्रकारे सुरुवात झाली फलंदाजाला पहिल्या चेंडू नामी संधी आहे एक मोठा स्ट्रोक खेळण्याची आणि इथे मोठा स्ट्रोक खेळणार का? इथे मोठा स्ट्रोक खेळला होता. इथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आपल्या एफर्ट्सने इथे त्यांनी निश्चितच षटकार वाचवलं. 2 धावा घेतल्यात, याचा तर 4 धावा तरी त्यांनी निश्चित वाचवल्यात. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या होतो 28 धावा. पहिला चेंडू झालेला आहे, कारण पहिला चेंडू पण पहिला चौकार आला होता, नो बॉलचा चेंडू होता, फ्री हिटची संधी मिळाली, 2 धावा त्यावरून मिळाल्या. म्हणजे एकाच चेंडू आपण पाहिलं तर तब्बल 7 धावा आलेल्या आहेत. अजूनही आपण पाहतो या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. विपुल काही कमबॅक करून दाखवणार का काही? आणि इथे मात्र युवसिफचा फटका, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेपार. धावसंख्या पण पाहतोय, धावसंख्या झालेली 32 धावा. यासीन सर आपण पाहिलं तर वेळ 4 वाजून गेलेले आहेत. 5 वेळेस जवळपास वेळ आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हा वेळ म्हणजे प्रत्येक संघाचा सरावाचा वेळ आणि अशा वेळेस आपण पाहतोय यजमान संघाचा सामना सुरू आहे आणि सराव केल्याप्रमाणे धीरजच्या बॅटमॅन चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. चौफेर फटकेबाजी केली जाते. युवसिफचाही फटका पण पाहिला, ज्यावरती आता 4 धावा मिळाल्या. पाहूया विपुल कशा प्रकारे पुढील चेंडू त्याला करतोय. यावेळेसचा चेंडू जशीच्या दूरवर जाणारा वाईडचा इशारा येतोय. गोलंदाज मात्र खराब गोलंदाजी करते असंच मी म्हणेन, कारण दिशा भरकटतोय. चांगल्या टप्प्यावरती विकेट टू विकेट जर गोलंदाजी केली असती तर कदाचित ह्या चेंडूवरती धावा मिळाल्या नसता. कदाचित लेग विकेटचंही अपील केलं गेलं असतं. मात्र इथे फलंदाज फॉलो करण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटतोय गोलंदाज. कधी डाव्या अशीच्या बाहेरचा चेंडू टाकला जातोय, कधी उजव्या अशीच्या बाहेर. पहिला चेंडू तर फुलटॉस चेंडू होता, तो ओव्हर दी वेस्ट राईट. एकूण धावसंख्या झाले 33 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज विपुलचा, फुलटॉस चेंडू आणि इथे पंचांकडून पुन्हा एकदा नोचा इशारा. 9+6 एकूण 7 धावा. पाहिलं 2 चेंडू ओव्हर दी वेस्ट साईडचे एकाच षटकात आणि त्यामुळे हे षटक थांबवावं लागेल गोलंदाज विपुलला आणि नवीन गोलंदाज येईल आणि नवीन गोलंदाज षटक पूर्ण करण्याआधी त्याला पहिला चेंडू फ्री हिटचा टाकावा लागेल. 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. धावसंख्या 40 झालेली आहे. पाहूया 4 चेंडू टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय, तो कशा प्रकारे षटक हाताळतोय, कारण या षटकात त्याला 4 चेंडू करायचे त्यातील पहिला चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. म्हणजेच
गोलंदाजीसाठी हे 4 चेंडू टाकण्यासाठी षटक पूर्ण करण्यासाठी ते गोलंदाज निनाद म्हात्रे आणि इथे स्वागत केलं जात आहे निनादचं देखील ते म्हणजे षटकाराने. धावसंख्या 46 झालेली आहे. आता पाहायचंय गोलंदाज निनाद म्हात्रे कशा प्रकारे कमबॅक करतोय, कारण अजूनही 3 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे आणि खूपच महागड षटक आपण पाहतोय. यावेळेस आकुट्टापाचा चेंडू झेल होऊ शकतो का? झेल नाही होणार आहे. चेंडू जातोय वन बाउन्स रूप सीमारेषे पार. अजून एक आतापर्यंत असं म्हणावं लागेल हे षटक म्हणजे या स्पर्धेतील सर्वाधिक महाग षटक ठरू शकते. 29 धावा आल्या, 4 चेंडू झाले. तेथे अजून एक फटका आहे आणि या चेंडूवरती अजून एक षटकार येतोय. केवळ आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं होतं जर्मन थोयपडा संघातील फलंदाजांनी फटक्यांची आतिषबाजी केली चौकार षटकाने. आता आपण पाहतोय फकीरपडा संघातील फलंदाज देखील तशाच प्रकारची फलंदाजी करतायत आणि अंतिम चेंडूवरती षटकार आहे की विकेट? विकेट मिळते. शेवटच्या चेंडूवरती निनाद म्हात्रे आपण पाहतोय 9 चेंडूंमध्ये 33 धावांचे एक आकर्षक खेळ साकारून आपण पाहतोय. इथे फलंदाज धीरज बाद झालेला आहे आणि इथे जे षटक आपण पाहिलं जे विपुल आणि विपुल आणि निनाद या दोन्ही फलंदाजांनी दोन्ही गोलंदाजांनी पूर्ण केलं. हे षटक मात्र अत्यंत महागडे. या षटकात तब्बल 35 धावा फटकावल्या गेल्यात. म्हणूनच 2 षटकाखेरीस 21 धावसंख्या होती आणि आता 3 षटकाखेरीस धावसंख्या ती म्हणजे 56 धावा. न्यू बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. स्वप्नील फलंदाजीसाठी आलाय न्यू बॅटर. स्वप्नीलने आपण पाहतोय स्वप्नीलकडे स्ट्राईक आहे. विशालने या चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे. विशाल देखील षटकाने सुरुवात केली आणि विशालला देखील आपण बऱ्याच वेळेला चांगला इनिंग्स खेळताना पाहिलंय. धावसंख्या एकूण 57 झालेली आहे. चौथ्या आणि अंतिम षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा आमचे गुणलेखक फ्रेश होऊन इथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय ओमकार पाटील त्यांचे स्वागत आहे. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची संधी. कम्प्लिटली मिसकम्युनिकेशन. क्षेत्ररक्षक समोर आले आणि कोणता क्षेत्ररक्षक झेल टिपू शकला असता. मग तिथे झेल होत नाहीये. धावसंख्या 61 होते.
धावसंख्या 62 झालेले. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफचं क्षेत्र खाली आणि त्या क्षेत्राला आपण पाहतोय टार्गेट केलं जातं. चेंडूला भिरकलं जातं 4 धावांसाठी. धावा 4 चेंडू झालेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. चौथ्या षटकातील एक मोठी धावसंख्या रचली जाते. संदेशच्या गोलंदाजीवर देखील आक्रमण केलं जाते. प्रत्येक गोलंदाज टार्गेट केलं जाते या षटकात. या सामन्यामध्ये इथे चेंडू पाहायचंय. झेल टिपला जाणार का? झेल नक्कीच होत नाहीये. चेंडू जाते वन बाउंस सीमारेषे पार. येतोय अजून एक अप्रतिम असा चौकार. चेंडू झालेत. अंतिम चेंडूचा खेळ आपण पाहतोय. विशाल गणेश स्ट्राईकवर आहे आतापर्यंत या षटकात. त्यांनी नक्कीच 2 चौकार लगावलेत आणि इथे झेल होऊ शकतो. इथे मात्र क्षेत्रक्षणाच्या चुकीमुळे इथे झेल न होता 6 धावा मिळतात. लाईव्ह स्कोरच्या भूमिकेतून निघून डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. धावसंख्या 76 झालेली आहे. 24 चेंडूमध्ये 76 धावा आणि 24 चेंडूमध्ये 77 धावांचं आव्हान. हे आव्हान कसं पार केलं जातंय हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया माझे साथी समालोचक सन्माननीय यासीन मर्चंट सर यांच्याकडे. मर्चंट सर, ओव्हर टू यू. धन्यवाद निनाद. देखिए पहले ओवर में मात्र 7 रन आए थे. हालांकि मैंडेटरी पावर प्ले उस वक्त मौजूद था. उसके बावजूद समीर ने बहुत ही बढ़िया शुरुआत दी और किफ़ायती कंजूस गेंदबाजी तो की, उसी के साथ साथ 2 ऊपरी क्रम के बड़े बल्लेबाजों को भी उन्होंने चलता किया. करण और साहिल आउट होने के बाद, हालांकि सुयश भी आउट हुए थे, मगर उसके बाद रोहन भी चलते बने, मगर धीरज और विशाल ने पूरी तरीके से मोर्चे को संभाला है. धीरज ने तो कमाल कर दिया. धीरज ने मात्र 9 गेंदों का सामना किया, 33 रन अपने टीम के लिए जोड़े, जिसमें 3 छक्के और 3 चौके शामिल थे. और विशाल ने तेज तर्रार ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए 2 छक्के और 2 चौकों की सहायता से 20 रनों का योगदान दिया. और उसी के साथ स्वप्निल ने भी एक चौका लगाया था और इसी का नतीजा हमें यहाँ पे देखने को मिला. दूसरे ओवर में 14 रन थे, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद मात्र 21 रन थे. मगर तीसरा ओवर विपुल का बहुत ही ज़्यादा महंगा, निनाद और विपुल दोनों ने मिला जुला कर वो ओवर डाला और उसमें 35 रन खर्च हुए. संदेश अंतिम ओवर में आए और संदेश भी खर्चीले साबित हुए क्योंकि उनके ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव था. दोनों भी बल्लेबाज सेट हो चुके थे और बड़े स्ट्रोक खेलने के मूड में थे और पूरी तरीके से कामयाबी उनको मिली. सिर्फ फलंदाज, चलिए दोनों भी सलामी बल्लेबाज, मैं आपसे फिर से एक बार गुजारिश करना चाहूँगा कि जल्द से जल्द यहाँ पे मैच शुरू करना होगा क्योंकि इसके बाद और एक मैच हमें यहाँ पे खिलाना है. 5 बजकर तकरीबन 10 मिनट हो चुके हैं. कल की तरह यहाँ पे बैड लाइट नहीं हो, यही हम चाहेंगे और पूरे सूर्य प्रकाश में ये मैच होनी चाहिए. किसी भी टीम को उसका नुकसान या भूदंड नहीं मिलना चाहिए. तो अब जीतने के लिए 77 रनों की ज़रूरत. मात्र 4 ओवर का ये मुकाबला, यानी तकरीबन हर ओवर में आपको 19.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. हर ओवर में 19 रन बनाना सही मायनों में बहुत ही मुश्किल, क्योंकि एक भी ओवर अगर यहाँ पे किफ़ायती होता है, कम रन वाला अगर खर्च होता है, तो फिर दूसरे जो बचे हुए 3 ओवर में उसका एवरेज निकालना बहुत ही मुश्किल हो सकता है.
और इसी वजह से बल्लेबाजों को हर ओवर में रन बनाने होंगे। हर ओवर में कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक अगर यहाँ पे आते हैं, हालांकि 3 ही स्ट्रोक चाहिए, 3 स्ट्रोक बड़े आते हैं तो ये मैच जीता जा सकता है, क्योंकि इसी प्रतियोगिता में इसी साल इसी मैदान पर हमने देखा है कि किस तरह से 81 रन चेस हुए हैं। तो पहला ओवर लेके आए हैं करण वाघमारे। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है संदेश, नॉन स्ट्राइकिंग एंड पर चैतन्य। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद। 30 गज के दायरे में देखिए किस तरह से फील्डिंग सजी है। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, उसी के साथ मिड ऑफ, मिड ऑन और एक शॉर्ट स्क्वायर लेग। और 30 गज के दायरे में एक वाइडिश लॉन्ग ऑफ और डीप मिड विकेट। जी हाँ, पहली गेंद और ये आसान सा कैच था। हालांकि गेंद शायद उन्हें नजर नहीं आई, वो देखते रहे और अंतिम क्षणों तक अपने हाथ उन्होंने उस गेंद की लाइन में तो डाल दिए, मगर तब तक चिड़िया निकल गई थी। आसान सा कैच था। पहली गेंद पर एक विकेट चटकाने का सुनहरा मौका था करण के पास, मगर 2 रन यहां पे मिले। 2 रन के साथ जीवन दान मिला। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था और रनआउट होने का खतरा यहां पे साफ मंडराता हुआ, मगर फिर भी बाल बाल बच गए। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। जैसे ही स्ट्रोक को खेला, दोनों भी बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा कर दिया और पलक झपकते ही रन चुरा लिया। इस 1 रन के साथ 3 रन स्कोर कार्ड पर। मगर सिंगल और डबल से काम नहीं बनेगा। सिंगल और डबल के साथ बीच बीच में बड़े स्ट्रोक यहां पे लगाने होंगे और ज्यादा से ज्यादा स्ट्रोक आपको पहले ओवर में ही लगाने होंगे, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले है। पावर प्ले के दरमियान हम देख सकते हैं मात्र 2 ही खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर खड़े हैं। बाएं हाथ के बल्लेबाज पहली मर्तबा। जी हां, अच्छी गेंद अक्रॉस द लाइन, जोरदार प्रहार तो किया था। स्विंग अच्छा था बल्ले का, मगर मिस टाइम कर गए। गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई और इसी वजह से बिंदी गेंद। 3 गेंदों में मात्र 3 रन। करण का इसके पहले जो उन्होंने गेंदबाजी की, उससे अच्छा विश्लेषण और उससे अच्छी गेंदबाजी इस ओवर में देखने को मिल रही है। फिर से एक बार गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और वाह, शॉर्ट फाइन ले के दिशा में एक जबरदस्त फील्डिंग। मंजीत की बहुत ही बढ़िया फील्डिंग। मंजीत भोई शॉर्ट फाइन ले के दिशा में फील्डिंग कर रहे हैं। अक्षय शॉर्ट थर्ड मैन की दिशा में। जी हां, इस पर तब आउटसाइड दी ऑफ स्टंप। गेंद ने टप्पा खाने के बाद वहां से बाहर की तरफ निकल गई थी और इसी वजह से अंपायर जी ने वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 रन। यहां से गेंदबाज की सोच हम समझ सकते हैं। वो चाहते हैं कि बल्लेबाज जबरदस्ती बाहर की तरफ खेलने की कोशिश करे। जी हां, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को फिर से एक बार खेलना चाहते थे, मगर हवा में खेलने पर मजबूर कर दिया और आखिरकार ये पहला झटका दिया है करण ने। के जरिए से जो भी हमारे क्रिकेट के दीवाने इस मैच को देख रहे हैं, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, अगर सुरे और फकीरपाड़ा इन दोनों टीमों के बीच ये सेकंड राउंड चल रहा है, दूसरे फेरी का मैच, जहां पे जीतने के लिए 77 रनों की जरूरत। मात्र 4 ओवर का मुकाबला। पहला ओवर यहां पे प्रगति पर। करण ने शानदार गेंदबाजी की शुरुआत की है। नई गेंद को हैंडल करना सभी के बस की बात नहीं। जी हां, इसमें दबा अपने लाइन से भटके और उसका खामियाजा भी भुगतना पड़ेगा। लॉन्ग लेग की दिशा में गेंद फ्लैट। ये फकीरपाड़ा जब
अगर सूर्य जब गेंदबाजी कर रही थी तभी समीर ने भी पहले ओवर में मात्र 7 रन खर्च किए थे, और फकीरपाड़ा जब गेंदबाजी कर रही है तब करण ने 10 रन खर्च किए हैं और 1 सफलता अर्जित की है। समीर ने तो 2 सफलताएं अपने नाम की थी, मगर तीसरा ओवर जो विपुल ने डाला था और हिंदीनाद ने, दोनों ने मिलजुल कर डाला था, वो काफ़ी महंगा रहा। 35 रन उस ओवर में आए थे। जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी, हवा में लहराती हुई गेंद, और यहाँ पे वहां के खिलाड़ियों को चकमा दिया है। गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। वहां पे थे सुयश अपने आप पर, हालांकि उन्हें भी यकीन नहीं हुआ ये हुआ तो क्या हुआ, उनके सामने से गेंद टर्न होके निकल गई। इस मर्तबा गेंद उनके स्लॉट में, मगर बहुत ऊंची थी, और करण वाघमारे फिर से एक बार वहां पे एक शानदार रनिंग कैच पकड़ते हुए दिखाई दिए। बल्लेबाजी करते हुए काफी असफल रहे। सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए मात्र 1 रन उन्होंने अपने टीम के लिए जोड़ा, मगर गेंदबाजी करते हुए उसकी पूरी कसर निकाली। मात्र 10 रन पहले ओवर में, जो कि मैंडेटरी पावर प्ले था, और 1 विकेट भी उन्होंने हासिल किया। उसके बाद फील्डिंग करते हुए मिड विकेट में जिस अंदाज के साथ उन्होंने वो कैच लपका है, आप समझ सकते हैं कि उनकी तैयारी क्या है, उनकी काबिलियत क्या है। बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, क्षेत्ररक्षण हो, तीनों मोर्चों पर खरे उतरे हैं। नए गेंदबाज धीरज को 1 विकेट यहां पे आता मिलता हुआ। जोरदार प्रहार किया है, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद जाकर गिरेगी। मिलेंगे यहां पे पूरे 6 रन। मौजूद, उसी के साथ डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, लॉन्ग लेग। स्लोवर 1 गेंद, देखिए उंगलियां किस तरह से फेरी जाती है। सीमेंट विकेट होने के बावजूद गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ मुड़ती भी दिखाई दी। बहुत ही बढ़िया यहां पे वापसी गेंदबाज धीरज की, हालांकि छक्का लगाने के बाद। जी हां, आखिरकार फिर से एक बार गेंद बहुत ही ऊंची गई है, मगर धीरज उसके नीचे आते हुए उस गेंद को अपने झोली में कर दिया। इसी ओवर में ये दूसरा झटका दिया है। देख रहे हैं जय हनुमान चषक 2024। जय हनुमान फकीरपाड़ा की तरफ से एक बहुत ही खूबसूरत मैदान में सजी हुई ये प्रतियोगिता। चारों तरफ हम देख सकते हैं प्रेक्षक क्रिकेट के दीवानों को बैठने के लिए किया गया इंतजाम, और उसी के साथ मेहमानों को बैठने के लिए, और बैठकर यहाँ से एक अच्छा एंगल उनको देखने को मिले, इसलिए ये जो व्यासपीठ उन्होंने तैयार किया है, ये सारी चीज़ें बहुत ही प्रशंसनीय है। और हम सभी को यहाँ से प्रेरणा मिल सकती है कि ये प्रतियोगिता अगर आप आयोजित कर रहे हो तो किस तरह से आयोजित करने की जरूरत है। फिर से एक बार स्लोवर 1 गेंद, बिल्कुल परख नहीं पाए थे, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ जा रही थी, मगर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए।
देखते देखते ओवर की समाप्ति। पहले ओवर में 10, दूसरे ओवर में भी 10, मगर यहां पे बस नहीं करना होगा, क्योंकि अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 57 रनों की जरूरत। 12 गेंदों में 57 बनाना यानी बहुत ही मुश्किल, यानी नाकों तले चने चबाने का जैसा होगा। फुल टॉस जो है, और फुल टॉस को खेल दिया है स्क्वायर लेग के ऊपर से। नो बॉल है उसके ऊपर, यानी 7 रन मिलेंगे। आम तो आम और गुठलियों के भी दाम। बल्ले से ये दूसरा छक्का आया है और सौगात लेके आया है। 57 चाहिए थे, अब चाहिए 50। 12 गेंदे ऊपर से फ्री हिट रहेगा आपके पास। देखिए सुनहरा मौका। चेतन यहां से अगर 3-4 बड़े स्ट्रोक आते हैं तो गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर भी आप प्रभाव डाल सकते हो, मानसिक दबाव डाल सकते हो। क्या करना है क्या नहीं करना है ये आपके हाथों में। जी हां, डांसिंग डाउन द विकेट। फ्री हिट का पूरा फायदा उठाया, सीधे बल्ले से खेला है बॉलर के सर के ऊपर से। ग्यारह गेंदें बची है, 44 रनों की जरूरत। अब आएगा मजा। ये लीजिए फिर से एक बार चेतन ने खेला है डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद को 4 रन के लिए। जीतने के लिए 40 रनों की जरूरत। 10 गेंदें आपके पास शेष। इसी तरह से अगर चेतन बरसते रहे और गरजते रहे तो धुआंधार यहां पे रनों की बारिश होगी। हो उड़ा दिया है, मगर बहुत ऊंची 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 उड़ान। करण करण करण। देखनी है, फील्डिंग करनी है तो यहां से करण से सीखना होगा। आपके पास सिर्फ बल्लेबाजी है, अच्छी गेंदबाजी है, उसका फायदा जितना नहीं होता उतना फायदा अच्छी फील्डिंग के नजरिए से होता है। क्योंकि चेतन बहुत ही धुआंधार बल्लेबाजी कर रहे थे, काफी उम्मीद की किरण यहां से जग रही थी, उस चिराग को बुझा दिया है करण वाघमारे ने। बिल्कुल नहीं लगा था कि वो कैच उनके झोली में आएगा, क्योंकि डीप स्क्वायर लेग से उन्होंने एक लंबी दौड़ लगाई थी और उस कैच को अपने दामन में कर दिया था। इस बीच लेग स्टंप के बाहर वाली गेंद वाइड करार दिया है। एक अतिरिक्त रन बढ़ेगा, मगर फकीरपाड़ा टीम ने राहत की सांस यहां पे ली होगी, क्योंकि चेतन बहुत ही आगोश में नजर आ रहे थे। 3 छक्के और एक चौका लगाकर वो आसमान की बुलंदी वाला शॉट खेलकर आउट हो चुके हैं। उसके बाद अब यहां पे देखिए बल्लेबाज थोड़े से विचलित, 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये लीजिए फिर से एक बार हवा में खेला है, झूलती हुई गेंद, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से सीधा बाहर। और
39 रनों की जरूरत। अब थोड़ा सा नामुमकिन सा नजर आता हुआ, क्योंकि कुछ देर पहले याच दरम्यान थळेपाडा संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे थळेपाडा। चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा, वेळ दौडायचा नाहीये। 5:25 झालेली आहेत। अंतिम षटक प्रगती पथावर आणि थळेपाडा संघाचे कर्णधार, चला आपण टॉस करण्यासाठी या। सामना संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची आपण घेऊया दक्षता। सुयश, करण वाघमारे के छोटे भाई सुयश अंतिम ओवर के लिए पहली गेंद पर 1 रन। अब फिर से एक बार मैं वही कहूंगा कि औपचारिकता मात्र, फॉर्मेलिटीज बची है, क्योंकि मैच में बिल्कुल जान नहीं है। मैच फकीरपाड़ा की तरफ पूरी तरीके से जा चुका है। हवा में फिर से एक बार गेंद, मगर कैच ड्रॉप। ऐसे कैच लपकना इतना आसान नहीं होता, मगर उनकी मेहनत की और एफर्ट की मैं दाद देना चाहूँगा। एक लंबी दूरी उन्होंने तय की, विकेट के पीछे थे और स्क्वायर लेग तक उन्होंने एक लंबी दौड़ लगाकर कैच लपकने का प्रयास किया। हालांकि कैच ड्रॉप, सुयश के खाते में जो विकेट जाने वाला था, ये लीजिए विकेट आ चुका है। ये नहीं मात्र 3 गेंदें बची है। अच्छा स्ट्रोक जरूर है, क्या ये जाएगी बाहर? नहीं, काउ कॉर्नर में पकड़ लिया है उसे और एक बल्लेबाज आउट। मात्र 2 गेंदें बची है, चाहिए चलिए बल्लेबाज। जब इस प्रतियोगिता का होगा तब आएंगे खिलाड़ी खेलने के लिए, क्योंकि ओपन लॉट्स यहां पे खेला जाएगा। तब दूर दूर से खिलाड़ी आएंगे, महाराष्ट्र के कोने कोने से आएंगे। हमें हर जिले से और हर तहसील से, जो कि ये टेनिस क्रिकेट के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, वो खेलते हुए यहाँ पे नजर आएंगे। जी हाँ, इसी के साथ यहाँ पे हो गई है ओवर की समाप्ति और ये मैच जीत लिया है। जय हनुमान। फकीरपाड़ा टीम ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार है सही मायनों में, तो वो है एकमात्र बल्लेबाज धीरज, क्योंकि धीरज ने जिस अंदाज के साथ मिडिल क्रम में बल्लेबाजी की है, 5वें नंबर पर वो आए थे, तब उनकी टीम की नैया थोड़ी सी हिचकोले खा रही थी, मगर अपनी टीम की नैया को संभाला और सिर्फ संभाला नहीं है तो एक बहुत ही अच्छे स्कोर तक पहुंचा दिया। 76 रनों में उनकी हिस्सेदारी थी 33 रनों की, इसीलिए मैन ऑफ द मैच के हकदार है।